नमस्कार, मी श्वेता भालेकर. परब आपण पाहताय टीव्ही 9 मराठी. घेणार आहोत बातम्यांचा वेगवान आढावा महाफास्ट 100 मध्ये. उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानाबाहेर अनुचित प्रकार घडण्याची शक्यता. महाराष्ट्र पोलीस नियंत्रण कक्षाला अज्ञात व्यक्तीचा फोनवरून मिळालेल्या माहितीनंतर मुंबई पोलीस सतर्क. महाराष्ट्रातील डाऊटफुल सरकार सुडानं पेटलेलं, त्यामुळे ठाकरे कुटुंबियांच्या सुरक्षेची जबाबदारी केंद्र सरकारची. संजय राऊतांची प्रतिक्रिया. 20 जानेवारीला सकाळी 9 वाजता अंतरवाली सराटीमधून मुंबईच्या दिशेने निघणार. सर्व मराठ्यांनी मुंबईमध्ये यावं, जरांगेंचं मराठा समाजाला आवाहन. 26 जानेवारीला आझाद मैदानामध्ये जरांगेंचा मोर्चा धडकणार. आझाद मैदान आणि शिवाजी पार्क आम्हाला हवं, तिथेच आमचं आमरण उपोषण सुरू होणार. जरांगेंची माहिती. आमदार बच्चू कडू आणि जरांगे यांच्यामध्ये सगळे सोयरे शब्दावरून सविस्तर चर्चा. सरकारच्या शपथपत्रामध्ये मनोज जरांगे यांनी बदल सुचवले. जरांगेंनी सुचवलेले बदल बच्चू कडू सरकारला देणार. 20 तारखेच्या आत सगळे सोयरे बाबत कायदा पारित करा. नोंदी मिळालेल्यांच्या रक्तातील सगळे सोयऱ्यांना तात्काळ प्रमाणपत्र द्या. मनोज जरांगे यांची मागणी. जरांगेंच्या मागण्यांसंदर्भात मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार. तोडगा निघाला नाही तर मीही 20 तारखेनंतर आंदोलक होणार. जरांगेंच्या भेटीनंतर बच्चू कडू यांचा इशारा. मंडल आयोग पुढे रद्द करू शकत नाही. ओबीसी मधून आरक्षण देणार नाही. सरकारनं आम्हाला शब्द दिलेला आहे. जर सरकारनं जरांगे पाटलांच्या दबावामध्ये येऊन काही निर्णय घेतला तर आम्ही रस्त्यावर उतरू. बबनराव तावडेवाडे यांचा सरकारला इशारा. जरांगेंच्या मुंबईतील आंदोलनाविरोधात सदावर्तेंची हायकोर्टात धाव. जरांगे सरकारला वेठीस धरतायत. सदावर्तेंचा याचिकेद्वारे आरोप. सोलापूरच्या माढ्यामध्ये 28 जानेवारीला ओबीसी मेळाव्याचं आयोजन. प्रकाश आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली छगन भुजबळांचा पहिला ओबीसी मेळावा माढ्यात पार पडणार. उद्धव ठाकरे यांची उद्या महापत्रकार परिषद. नार्वेकरांच्या निकालावर खुली चर्चा होणार. सामान्य जनतेसह विरोधकांनीही परिषदेला यावं. संजय राऊतांचं आवाहन. ठाकरे गट सुप्रीम कोर्टात आजच याचिका दाखल करण्याची शक्यता. विधानसभा अध्यक्षांच्या निकालाविरोधात याचिका दाखल करण्याची शक्यता. निवडणुकांपूर्वी सरकार मालदीवसोबत भांडत आहे. निवडणुका जिंकण्यासाठी सैन्य नसलेल्या मालदीवसोबत वाद करत आहे. संजय राऊतांचा केंद्र सरकारसह भाजपवर निशाणा. फडणवीसांनी 35 वर्षातील राम मंदिराचा इतिहास तपासावा. अयोध्येच्या प्रश्नावर पळून जाणाऱ्या पळपुट्यांनी आम्हाला शिकवू नये. फडणवीसांच्या टीकेला संजय राऊतांचं उत्तर. अयोध्येमधील प्रमुख मार्गांवर झळकले मुख्यमंत्री शिंदेंचे बॅनर्स. बॅनरवर मोदी रामाला वंदन करतानाचा फोटो. त्याचबरोबर बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे, शाह, जेपी नड्डा यांचाही बॅनरवर फोटो. काँग्रेसचे 2 कार्याध्यक्ष आणि 2 माजी राज्यमंत्री भाजपमध्ये येणार. मिलिंद देवरा यांच्यानंतर काँग्रेसमध्ये सोडणाऱ्यांची रांग लागणार. भाजपचे नेते आशिष देशमुख यांचा दावा. बहुजन समाज पार्टी लोकसभा निवडणुका स्वबळावर लढणार. बसपा अध्यक्ष मायावती यांची मोठी घोषणा. कोणत्याही युतीसोबत बसपा निवडणूक लढवणार नसल्याची मायावतींची माहिती. दक्षिण मुंबई लोकसभेच्या जागेवरील दावा भाजपला सोडावा लागणार. मिलिंद देवरा शिंदे गटात गेल्यामुळे भाजपला दक्षिण मुंबईची जागा शिंदे गटाला सोडावी लागणार. सूत्रांची माहिती. सरकारच्या सर्व योजना शेवटच्या मतदारांपर्यंत पोहोचवा. मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी प्रयत्न करा. नागपूर रेशीमबाग बैठकीमध्ये महत्वाची चर्चा. राज ठाकरे यांनी अप्पासाहेब धर्माधिकारी यांची भेट घेतली. अप्पासाहेब धर्माधिकारी आणि कुटुंबियांकडून राज ठाकरेंचा सत्कार. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचा विशेष एक्सप्रेस ट्रेननं सीएसएमटी ते डहाणू प्रवास. दानवे यांनी प्रवास केलेली विशेष रेल्वे तासभरानंतर उशिरानं डहाणूला पोहोचली. डहाणू रेल्वे स्टेशनवर कार्यकर्त्यांकडून दानवेंचं स्वागत. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या रे नगरमधील गृहप्रकल्प कार्यक्रमाच्या पूर्वतयारीचा आढावा. 19 जानेवारीला मोदींच्या हस्ते 15,000 घरांच्या चाव्यांचं वाटप होणार. अयोध्येमधील रामाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचं जेजुरीच्या खंडोबा विश्वस्त मंडळाला निमंत्रण. विश्व हिंदू परिषदेचे प्रांतमंत्री संजयजी मुद्राळे यांना गडावर येऊन निमंत्रण दिलं. बीडच्या परळी तालुक्यातील नंदगोळमध्ये अयोध्येमधून आलेल्या कलशाची भव्य शोभायात्रा संपन्न. गावातून काढण्यात आली भव्य शोभायात्रा. अकोला जिल्ह्यामध्ये श्रीराम अक्षता आणि श्रीराम ज्योत दर्शन कार्यक्रम राबवण्याचा संकल्प. सुमारे 3 लाख घरापर्यंत पोहोचणार ज्योत.